आणि आज तर डायरेक्ट हिरीत उतरलतो सांगतो तुम्हाला. या कबुतरासोबत असा काय विषय झाला सांगतो तुम्हाला, व्हिडिओ पूर्ण पाहून जा. नमस्कार मित्रांनो, मी तुषार परत आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिले त्या कांद्यानं काम थंडगार केलं म्हणून लेट उठलो आज. जाऊ द्या म्हटलं, ते कांद्याचं काम तर होऊन गेलं. झोपेतून उठलो तर खरी लेट, पण पहिले तर 1 घंटा मोबाईल पाहिला. मग मोबाईल पाहता पाहता आपल्या आईचे बोलणे खाल्ले. मग ते चुपचाप मध्ये पहिले दात घासून घेतले. म्हटलं अजून जर मोबाईल पाहिला तर आपलं बेकार हाल होऊन जातील. दात घासले, मग आपले चहा पाव खाऊन घेतले. ते पाव खाऊन घेतले, मग निघलो वावरात जायसाठी. आणि आपल्याला काही आराम करायला भेटत नाही भाऊ. आणि हा वावरात याचा विषय असा आहे की आपल्या वावरात जे कांदे भरले होते ते कांदे बेपाऱ्याला विकले, म्हणून तो भरायला येणार होता. मग त्या बेपाऱ्याला यायला टाइम होता. मी म्हटलं चला आपल्या जागेवर बसून राहू आपण. आणि असं कधीच होणार नाही की वावरात आलो या जागेवर बसलो नाही. मग ती बेपाऱ्याची गाडी आली, त्याने आपला माल भरणार लावला. गाडी काही खरं नाही, शेतकऱ्याचा एवढा माल असून फक्त 961 रुपयाने गेला. मग ते त्या बेपाऱ्याने गाडी भरून नेली. मग आपण बसलो एका ठिकाणी सावलीत. मग हे जे माणसं आपल्या वावरात बकरा चालवत होते हे म्हणत आपल्याला मोटर चालू कर पाणी भरायला. मग हिरीवर येऊन तर पहिले आपली मोटर चालू केली. म्हटलं चला आपण हिरीतलं पाणी बी पाहून घेऊ. आणि जसं आपण हिरीत पाहिलं तसं आपल्याला ते कबूतर दिसलं हिरीत पडेल. आपण काही हिरीत पडत नव्हतो, पण ते कबूतर पडेल होतं म्हणून आपल्याला त्याला वाचवणं होतं. मग ते बादलीन दोर घेतला. मग म्हटलं चला त्याला बादलीनेच काढून घेऊ आपण वर. मग ते त्याला वर काढलं. म्हटलं चला ह्याचा जीव तर वाचला, नाही तर मेलं असतं हे. बाकी त्याचं नशीब म्हणणं पडेल की हे वाचलं भाऊ. आणि ते पाण्यात पडलं होतं म्हणून थरथर कापत होतं. मग 1-1.5 घंट्यामध्ये असं वाटे की हे हिरीत पडेल नव्हतं. आणि आपण काही याला वागोराने याला सोडून देऊ आपण दुसऱ्या दिवशी, सांगतो तुम्हाला पुढच्या पार्ट मध्ये. मग म्हटलं त्या कबुतरा राहू दे आता. पहिले तर आपण अंगी घेऊन रेडी झालो. मग आपली तयारी वगैरे केली. मग निघलो परत वावरात जायसाठी. आणि डबल वावरात जायचा विषय असा आहे की परत त्या गाड्या येणार आहे आपले कांदे भरायला. आणि तू म्हणसाने कांदे किती का, पण आपले कांद्याला होते 200 क्विंटल. 200 क्विंटल कांदे तर होते, पण भाव लय कमी होता कांद्याचा. मग ती गाडी भरली. गाडी भरायला संध्याकाळ झाली. मग आपण निघलो घरी. आजच्यासाठी एवढं भेटू परत दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्याला फॉलो करून घ्या.